संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे, जे पुस्तक ध्येयपूर्तीसाठी प्रत्येकाला उपयुक्त आहे। दिवस 11वा, निसर्ग आणि पशुपक्षी वाचा। मुलांनो, चालली का काही पुस्तके? हो सर, काही मुलांनी पाहिलेल्या आणि थोड्याशा वाचलेल्या पुस्तकांची नावे सांगितली। आवडतात का पुस्तके? खूप खूप आवडतात। साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक वाचून मी रडले सर, सुजाता म्हणाली। किती वेळ लागला तुला हे पुस्तक वाचायला? सर, मी ते पुस्तक हातात घेतले आणि ते वाचूनच खाली ठेवले आणि खूप रडले सर, सुजाता पुन्हा रडू लागली। असा हा पुस्तकांचा परिणाम असतो मुलांनो। वेळ काळाचं भानही राहत नाही। पुस्तकांबरोबर आणखीही बरंच काही वाचायचं आहे आपल्याला। महत्वाचं म्हणजे निसर्ग वाचायचा आहे। निसर्ग हे सृष्टीने आपल्याला दिलेले पुस्तकच आहे। तो कसा वाचायचा? गोंधळून निर्मलाने विचारले। त्यासाठी बाहेरच पडायला पाहिजे, गाव शहरापासून दूर, जिथं फक्त डोंगर, पर्वत, दऱ्या, हवा, नदी, ओढे, पशु पक्षी असतील। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूत या निसर्गाचे चक्र अव्याहतपणे चालू असते। त्यात त्याची नियमितता आहे, म्हणूनच आपले जीवन आहे। त्यातील प्रत्येक घटक मानव जातीच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असतो। ते कसं काय? आझादने विचारले। अगदी सूर्यापासूनच सुरुवात करूया। सूर्य उगवलाच नाही तर अंधारात आपण मरून जाऊ, आणि उगवल्यानंतर जर मावळलाच नाही तर उष्णतेने आपण जळून जाऊ। पण सूर्य तसे करतो का? नाही। सूर्य आपणास प्रकाश देतो, सगळं जग उजळून टाकतो। त्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वर जाते, त्याचे ढग बनतात आणि त्यास गार वारा लागला की पाऊस पडतो। त्याने शेते, डोंगर, दर्या, खोरी हिरवीगार होतात, शेते पिकतात, झाडे वाढतात, फुले फुलतात आणि सूर्य आपल्याला खायलाही देतो। काय देतो खायला माहित आहे का? मुलं एकमेकांकडे पाहू लागली। साधनाला एकदम आठवलं, ड जीवनसत्व। अगदी बरोबर, आणि त्यामुळे आपल्याला ड जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोगही होत नाही। वनस्पती सूर्यप्रकाशात आपले अन्न तयार करतात, त्या रूपानेही आपल्या शरीराची काळजी तो घेत असतो। आणि अलीकडे तर आपण त्याच्या ऊर्जेचाही वापर करू लागलो आहोत। काय म्हणतात त्या ऊर्जेला? सौर ऊर्जा। बऱ्याच जणांचा आवाज। किती प्रचंड ऊर्जा वापरतो आपण। आम्ही पाणी तापवण्यासाठी सोलर बसवला आहे मीना। आमची आई डाळ, भात, भाजी सोलर कुकरवर शिजवते आणि त्याची चव भारी लागते वंदना। आमच्या गावातील रस्त्यावरचे सगळे दिवे सौर ऊर्जेवर चालतात प्रथमेश। वा वा, छान। आता सांगा, यासाठी सूर्याला तुम्ही किती पैसे देता? सगळे गप्प। मुलांनो, देणं एवढंच निसर्गाला माहित आहे, त्या बदल्यात घेणं नाही। चंद्राची शीतल छाया आणि तारकांनी भरलेले आकाश आपलं मन मोरून टाकतात। वारा पवनचक्क्या फिरवतो आणि आपणास वीज मिळते। झाडांचे तर तुम्हाला काय सांगू, त्यांच्या इतके परोपकारी मला तरी जगात कोणीच आढळले नाही। कडक उन्हात आपण आसरा शोधतो तो झाडाचा। आपण आणि सगळे पशुपक्षी आग ओकणाऱ्या सूर्यापासून स्वतःचा बचाव करतात ते झाडामुळे। आपण निवांत झाडाखाली बसतो, त्यावेळी ते झाड आपल्या अंगावर ते ऊन झेलत असतं आणि आपणाला सावलीही देते। आपण त्यास पाणीही दिलेले नसते आणि त्याची निगाही राखलेली नसते। त्याची फळे मात्र आपण खातो, त्याच्या अंगाखांद्यावर खेळतो। कितीही थकलं तरी सावली देण्याचे आपले कर्तव्य ते सोडत नाही। एक सुंदर जपान हैकू डॉक्टर अभय बंगांनी सांगितलं आहे। तो म्हणतात, मी झाडाला म्हटलं, झाडा झाडा मला ईश्वराविषयी सांग, आणि ते झाड बहरून आलं। ईश्वर काय असतो ते झाडानं बहरून सांगितलं। झाडाचं ते असणं, बहरणं हेच ईश्वर। परंतु अरे रे, सांगताना खूप वाईट वाटते, कारण त्यावर आपण कुऱ्हाडी चालवितो। सरांच्या आवाजात कंप जाणवू लागला। डोळ्यांच्या कडा ओलावल्या, मुलेही गैरवरली। त्यांनी डोळे पुसले, पण त्या कुऱ्हाड चालवणाऱ्यालाही ते झाड सावलीच देतं, फळच देतं। सरपण बनून स्वतःला जाळून घेऊन आपल्या स्वयंपाकासाठी इंधन पुरवते आणि अखेर भांडी घासायला राखही देते। कधी आपल्या घराचा खांब बनते तर टेबल खुर्च्यांनी आपले घर सजवते। अखेरपर्यंत
झाडाला फक्त देणंच माहिती असतं मुलांनो. आणि झाडाला लागणारी फुलं आणि फळं आर्यामध्येच म्हणाली, हो हो विसरलोस की, किती विविध रंगांची फुलं. त्यांच्या रंगछटा मन मोहून टाकतात. त्यांच्या सुगंधाने मन मोहरून जातं. फूल झाडावर असतं, त्याला झाडापासून तोडलं आणि ते जरी पायदळीत उडवलं तरी ते सुगंधच देणार. आणि त्या फुलावर उडणारी फुलपाखरं मयुराला आठवलं. हो, त्याच्या पंखावरील विविध रंगाची कलाकृती पाहून कोण्या एका कवीच्या ओळी आठवतात. देव रंगारी रंगारी त्रिभुवनाचा रंग करी, लक्ष 84 ठसे वेगवेगळे कसे केले. मुलांनो, मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचं बिल, हवेचं बिल, नदीच्या पाण्याचं बिल, फुलाच्या सुगंधाचं बिल आणि सृष्टीच्या सौंदर्याचं बिल आपण कधी भरलंय का? नाही सर, सगळेच. शेताचंही तसंच आहे मुलांनो. एका दाण्याचे 100 दाणे करण्याची किमया फक्त शेतच करू शकते. जगाला जगवणारी ही धरणी माता, जेवढी तुम्ही तिची सेवा कराल त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला ती देत राहील. सगळं जगच त्यावर चाललेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. करतो का आपण शेतीची सेवा? पुन्हा सगळे गप्प. दरीतून वाहणारी पाण्याची धार पहा, निरंतर वाहते. तहानलेल्या माणसाला फार तर 2-3 ओंजी पाणी लागते, पण ती निरंतर वाहतच असते, भरभरून देत असते. त्यावर रवींद्रनाथ टागोरनी फार सुंदर कविता केलेली आहे. त्यातील एक तो प्रवाह म्हणतो, आय गिव्ह होल वॉटर इन जॉय, सेज द स्ट्रीम, थ्रू लिटिल ऑफ इट इज इनफ फॉर द थ्रस्टी. हाच प्रवाह पुढे उडा बनतो, नदी बनतो. सर्वांना सामावून घेणारी नदी. कोणी त्यात आंघोळ करतं, कोणी कपडे धुतं, गायगुरांनी मनसोक्त डुंबावं आणि सगळ्यांनी त्यात निर्माल्य टाकावं. शहरवासियांनी सगळं ड्रेनेज सोडावं. या सगळ्यांना नदी आपल्या पोटात घेते. माशांचे आश्रयस्थान बनते. तीरावरील पिके फुलवीत फुलवीत घाटावरील मंदिराचे तीर्थ बनते. कधी विचार केला आहे का आपण नदीचा? वेलीवरची ही फुलं पहा, दररोज फुलतात, सुगंध देतात, देवालाही आणि प्रेतालाही. कुठेही फुलतात, कुंड्यापासून डोंगरापर्यंत. आभाळाशी जणू एक मूक संवाद करत असतात. असा अमाप निसर्ग आपल्या अवतीभोवती भरलेला आहे आणि यातून विहरतात ते पक्षी. किती त्याचे रंग, त्याच्या उंच भराऱ्या आणि त्याचे मंजूळ संगीत. बघत राहावं, ऐकत राहावं, तहान भूक हरपून. मोरानं नाचावं, कोकिळेनं गावं, चिमण्यांचा चिवचिवाट आणि कावळ्यांची कावकाव. निसर्गाचं हे अवरात्र चालू आहे. त्याचे चमत्कार तर औरच. सुरवंटाचं फुलपाखरू होणं आणि श्रावणात इंद्रधनुष्याचा गोप पाहायला मिळणं, मुंग्यांनी वारू तयार करणं, झाडाचा कोणताही अवयव तोडला तरी त्यास फाटे फुटणं, असे विविध चमत्कार. आणि आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो मुलांनो. निसर्गात हनी बेजर आणि हनी गाईड असे 2 पक्षी असतात. हनी बेजर हा वाळवंटात राहणारा पक्षी. हनी गार्डन हा हनी बेजरला मधाच्या पोळ्याकडे घेऊन जातो. हनी बेजर चावणाऱ्या मधमाशांना मारून पोळ्यातील मध खातो आणि शिल्लक राहिलेलं मेणाचं पोळं तिथं सोडून निघून जातो. हनी गाईड नंतर राहिलेलं मेणाचं पोळं स्वतःचे घरटे बांधण्यासाठी घेऊन जातो. अशा प्रकारे मध मिळवण्यासाठी हा पक्षी हनी बेजरला मदत करतो आणि हनी बेजर त्याला घरटे बांधण्यासाठी मेण देतो. आहे की नाही कमाल? मग काय सर, मयुरा म्हणाली. आता आपण थोडं पशूंच्या विषयी बघूया. भावना आहेत पण त्या व्यक्त करता येत नाहीत ते प्राणी. निसर्ग त्यांचे घर. गाय, बैल, म्हशी, मेंढ्या आपल्याला उपयोगी म्हणून आपण त्यांना सांभाळतो. देत असू आम्ही त्यांना चारा पाणी, पण त्यात आमचा स्वार्थच आहे. गाई म्हशी दूध देतात, बैल शेताची मशागत करतो, शेळ्या मेंढ्या मांसाहाराच्या जिभेची चव आणि हाव भागवितात. आणि मुलांनो, मेल्यावरही आपल्या अंगावरचं कातडं देऊन आपल्या पायात चप्पल बनवून आपल्या पायाचं रक्षण करतात. दानत म्हणतात ते याला. जनावरांच्यात प्रामाणिकपणाही तेवढाच आहे. ती तुम्हाला कधीही दगा देणार नाहीत. जीवापाड माया करतात ती आपल्यावर. पायात घुटमळणारा कुत्रा, चालताना पायात येणारी मांजर, मालकानं पाठीवर थाप टाकतात. शांत उभा राहणारा झुंजणारा बैल, त्यांना मारलं, उपाशी ठेवलं तरी कधी आपल्यावर राग धरत नाही. त्यांची माया कमी होत नाही. किती किती म्हणून सांगावं. थोडे थांबून काहीतरी आठवल्यासारखं करून सर बोलू लागले. मुलांनो, मला एक प्रसंग आठवतो. आनंदवनामध्ये गेलो होतो. सगळा परिसर निहाळत होतो. एवढ्याच समोरून एक हातगाडी आली. बाबा त्यावर पाठ टेकून पडले होते. त्यांना बसता येत नव्हते. त्यांचे
डॉक्टर आणि हातगाडी ढकलणारा सेवक बरोबर होते. दररोज संध्याकाळी आनंदवन परिसरामध्ये एक फेरफटका मारणे हा बाबांचा नित्यक्रम. हातगाडी एका छोट्याशा फरशीवजा पुलावर आली आणि काय आश्चर्य, खाली पाण्यात असलेली सगळी बदके रस्त्यावर आली. बाबाही त्यांच्याशी काहीतरी बोलले. हातगाडी पुढे गेली. बदके पुन्हा पाण्यामध्ये गेली. मी स्तंभित झालो. मुक्या प्राण्यांची काही माया, कधी केलाय आपण विचार यांचा? मुलांनी माना नकारार्थी हलवल्या. आणखी एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. मला निसर्ग आणि निसर्गातील पशुपक्षी यांच्यात एक नियमबद्धता असते. त्यांच्यात हाव कधीच नसते. पाखरे शेतातील पिकावर बसून दाणे खातात, पण किती? पोटापुरतेच. अख्खं शेत भरलेलं आहे म्हणून अधाशीपणे अजीर्ण होईपर्यंत ते कधीही खाणार नाही. पोट भरलेला वाघ शेळीवर हल्ला करणार नाही. पशुपक्षात भेदभाव तर मुळीच नाही. निसर्गाच्या कुशीत सगळे कसे अगदी गुण्यागोविंदाने राहतात आणि माणसे सारखी भांडतात. सुधीर म्हणाला, अरे भांडायचं असेल तर संकटाची भांडा, हे सुद्धा आपणाला निसर्ग शिकवतो. ते कसं काय सर? प्रियांकाने विचारले. जेव्हा जेव्हा खूप मोठी वादळं होतात, घरावरचे पत्रे उडून जातात, आपण दारं खिडक्या बंद करून घरात बसतो, तेव्हा रानावनातील झाडं मात्र वादळाचा सामना करतात. त्यावरचे पक्षी कुठे जात असतील? सुजाताचा प्रश्न. बघा ना, इवला इवलासा जीव पण टिकून राहतो. अहोरात्र कोसळणाऱ्या पावसातही झाडे, वेली, पक्षी, प्राणी टिकून राहतात बिना तक्रार. वादळ शांत झाले, पाऊस ओसरला की आपापलं काम सुरू. खवळलेल्या समुद्रातही मासे टिकून राहतात, वाढतात. किती शिकण्यासारखं आहे यांच्याकडून. सर, तसा आम्ही कधी विचारच केलेला नाही, राधिका म्हणाली. म्हणूनच म्हणतो, उठा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, सुट्टी असेल, तेव्हा निसर्गात भटका. परमेश्वरानं आपणासाठी ठेवलेलं हे उघडं पुस्तक आहे. ते महाकाव्य आहे. जगप्रसिद्ध नाटककार आणि कवी शेक्सपियर तर म्हणतो, टर्न्स आर इन ट्रीज, बुक्स. बायबलमध्ये निसर्गाविषयी लिहिलेलं आहे. तुझ्या दबदब्याच्या नादानं मन उचंबळून येतं. जणू प्रपात प्रपाताला साथ घालीत आहे. दिवस दिवसाशी संवाद करतो. रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांच्या शब्दाचे प्रतिध्वनी क्षितिजावर उमटत आहेत. सर थोडे थांबले. वर्गावर नजर फिरवली. मुले जीवाचा कान करून ऐकत होती. त्यांचा चेहरा आनंदाने मोहरला. मुलांनो, निसर्गातील प्रत्येक घटक तुम्हाला दातृत्वाची शिकवण देईल. वाईट तर कधी शिकवणार नाही. निसर्गा इतका चांगला गुरु नाही. आणि म्हणून गदी माडगुळकर लिहितात, बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे, वेली, पशु, पाखरे यांशी दोस्ती करू. करणार ना दोस्ती निसर्गाशी? हो सर. सगळी मुले अगदी फुलासारखी टवटवीत होऊन म्हणाली. वाचाल ना निसर्ग? हो सर. मग उद्या रविवार आहे, सुट्टी आहे, श्रावण महिना आहे. गावाकडच्या डोंगरदऱ्यामध्ये नक्की जाऊन या. हो सर. हात उंचावून मुलं आनंदाने नाचू लागली.